सर्वश्रेष्ठ नावाला आपण धन्यवाद देऊया. सर्व समर्थ नाव आज आमच्याकडे आहे. मगाशी रोहनने एक सुंदर सांगितलं. पेत्र आणि योहान यांनी त्या लंगड्या भिकाऱ्याला सांगितलं, आमच्याजवळ सोने व रुपे असं काही नाही, पण जे आमच्याजवळ आहे ते येशूचं नाव आहे, ते आम्ही तुम्हाला देतो. आणि ज्यासाठी येशूचं नाव उच्चारलं आणि तो लंगडा भिकारी तात्काळ बरा झालेला. हालेलुया. आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुमच्याजवळ काय? येशू. तो येशू या जगाला द्या, ज्यापणे पेत्राने त्या भिकाऱ्याला दिला येशू, आणि त्याची अवस्था बदलून गेली. आज या जगामध्ये अनेक लोक त्रासात आहेत, संकटात आहेत, प्रश्नामध्ये, परीक्षेमध्ये, गोंधळामध्ये आहेत, अज्ञानामध्ये आहेत. त्यांना सोडवणारं नाव ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज मी सकाळी येत असताना रिक्षामध्ये ड्रायव्हरशी मी बोलत होतो. त्याला सुवार्ता सांगत होतो. त्याला काही चमत्कार येशूनं केले माझ्या जीवनामध्ये. मी दुसऱ्यांचे चमत्कार सांगत नाही, मी माझेच सांगतो की देवाने माझ्या जीवनात काय काय चमत्कार केले, माझ्या मुलाच्या जीवनात काय केलं. त्याला सांगितलं. तो इतकं चकित झाला आणि तो म्हटला की तो येशू माझ्या जीवनात काम करेल का? तो म्हटलं विश्वास ठेव. आणि तो म्हटला हो मी ठेवील. आणि त्याला चर्च मध्ये आणलं, सांगितलं की मी तुला येशूविषयी सांगितलं, तुला ज्या ज्या वेळेस वाटेल तुझे प्रश्न सोडवणारा कोणीतरी पाहिजे जे सुटत नाही, तू येशूकडे या ठिकाणी तू ये आणि देव तुझी प्रार्थना ऐकेल. कारण जे नाव मी तुला सांगितलं ते नाव फार पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे, अद्भुत आहे. हालेलुया. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते, सामर्थ्याने भरलेलं तर नाव आहे. चमत्कार करणारं नाव येशूचं नाव आहे. जीवन देणारं ही येशूचं नाव आहे. जिथं अंधकार आहे तिथं प्रकाश प्रगट करणारं हे येशूचं नाव आहे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, त्याला अनंतकालिक जीवन प्राप्त होणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अनेकांचं जीवन बदललेलं आहे, बदलत आहे. मोठमोठ्या डोंगरावल्या प्रश्न येशूच्या नावाने सुटले जात आहे. अनेकांना मार्ग सापडत नाही, त्यांना देव मार्ग दाखवतो. कारण पावर कोणा मनुष्यामध्ये नाही, येशू ख्रिस्तामध्ये आहे. ज्यांना जो येशू मेला गेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. या जगात अनेक लोक आहे, पण मृत्यू पुढे गुडघे टेकले आणि ते मरण पावले. पण एक नाव असं आहे, तो जन्मला, मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. म्हणून सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याचं नाव आहे. या जगात कोणतंही नाव घ्या, मृत्यू पुढे त्याने गुडघे टेकलेले आहे. परंतु येशू हे नाव आहे, मृत्यूला त्याने जिंकलेला आहे आणि मृत्यूला त्याने मारलेला आहे. म्हणून संत पौल म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे? तर संत पौल त्याला खिजवतो, की संत पौल त्याला चिडवतो आणि त्याला म्हणतो की तू असा मृत्यू आहेस की तुला नांगी नाहीये. म्हणून ख्रिस्तामध्ये मेलेले जरी पुरले गेले तर येशूच्या नावाने शेवटल्या दिवशी ते पुन्हा उठवणार आहेत, उठले जाणार आहेत. यावर आपण विश्वास ठेवूया. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताचे अनेक नाव आहेत आणि त्या प्रत्येक नावामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. येशूची वंशावळ आहे, भाकीत केल्याप्रमाणे, भविष्य केल्याप्रमाणे अगदी हजारो वर्षापूर्वी जी भविष्य केली ती पूर्ण झाली. येशूचा जन्म दाविदाच्या कुळातच झाला. मला माहिती आहे की येशू ख्रिस्त जन्म येण्यापूर्वी तो कोणाच्या कुळात जन्मावा हे लिहिलेलं आहे या बायबलमध्ये. तो कुठे जन्माला जावा हे लिहिलेलं आहे.
त्यानंतर त्याच्या जन्माच्या वेळेस काय काय दिसणार आहे, ते तारा दिसणार वगैरे ते सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त ही गोष्ट नाही, ही सत्यता आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्हाला त्याचे अनुभव आमच्या जीवनामध्ये. तर प्रियानं मला सांगू द्या की येशू ख्रिस्ताचा जन्म दाविदाच्या कुळामध्ये, लुकाच्या सुवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या कुळातून दिला तो नाथानाच्या कुळातून दिलेला. दोन्हींचे फोर फादर किंवा दोन्हींचे वडील दावीद आहे. पुन्हा अनेक लोकांचा गोंधळ होतो की दोन ठिकाणी दोन वंशावळी आहे. तर एक वंशावळी नाथनाच्या कुळातली आहे, एक वंशावळी सलमोनाच्या कुळातली आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त योग्य वेळी या जगामध्ये आला. मला सांगू दे, येशू ख्रिस्त येत असताना हा योगायोग नाही, ही ठरवलेली घटना. कारण ज्या वेळेस आदामाने पाप केलं, त्या ज्या प्रकारचं शाप त्यांनी स्त्री पुरुषाला दिलं, त्यापैकी स्त्रीला सांगितलं स्त्रीचं संतान सैतानाचं डोकं ठेसील. हालेलुया. कोणाचं संतान? आता माझं आडनाव महाडकर आहे, माझ्या मुलाचं काय, माझ्या नातवाचं काय? म्हणजे हे संतान कोणाचं आहे? पुरुषाचं आहे. पण बायबलमध्ये एक स्त्रीचं संतान आहे, ती कुमारी गर्भवती होईल. स्त्रीचं संतान, हे स्त्रीचं संतान त्या सैतानाचं डोकं ठेचील. म्हणून येशू ख्रिस्ताने कोणा मनुष्याला विरोध केला नाही, त्याने सैतानाला विरोध करून वधस्तंभावर त्यांनी त्याला मारलेला आहे. पुढे येशू ख्रिस्त कोणत्या मनुष्याच्या विरोधात नाहीये, तर येशू ख्रिस्त जी ताकद सैतानी शक्ती आहे तिच्या विरोधात तो काम करतो. सत्ता, अधिकार, दुरात्मा समूह याच्या विरुद्ध येशू ख्रिस्त कार्य करत आहे. तो कोणा मनुष्याच्या विरोधात कधीच कार्य करत नाही. तो सर्वांवर प्रेम करतो, संपूर्ण जगावर तो प्रेम करतो. त्याचं युद्ध हे सैतानाच्या विरुद्ध आहे. देव आणि सैतान यांचं युद्ध त्या वधस्तंभावर आम्ही पाहतो. आणि मला सांगू द्या की सैतान हारला, येशू ख्रिस्त जिवंत झाला, पुन्हा उठला, तो जिंकला. हालेलुया. येशू ख्रिस्त काय म्हणतो? भिवू नका, मी जगाला जिंकलेला आहे. आज तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तो जगाला जिंकणारा येशू ख्रिस्त आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे काही मागता, तो येशू त्या नावामुळे तुम्हाला देतो, तुमच्यामुळे नाही. तुम्ही किती वेळ प्रार्थना केली, देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही, तिथे लिहिलंय मत्रकशुमरदान, जे करत असताना शेवटी येशूच्या नावाने हे म्हणा, माझ्या नावाने हे बोला. आणि मला तुम्हाला सांगू द्या की येशूच्या नावामध्ये जे पॉवर आहे, जे सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे येशूचं नाव घेतल्यामुळे देव आमची प्रार्थना ऐकतो आणि येशूच्या नावामुळे आमच्या सर्व प्रार्थनेची आम्हाला उत्तर मिळतात. आणि म्हणून बायबल सांगतं या ठिकाणामध्ये की येशूचे अनेक नाव आहे. त्यापैकी आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताचं नाव तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगतो की येशू हे नाव आहे ते मानवी आहे, पण ख्रिस्त हे नाव आहे ते दैवी आहे. म्हणून मनुष्याचा पुत्र आणि देवाचा पुत्र असं त्याला म्हणतात. येशू हे मानवाकडून दिलं गेलेलं आहे, देवानेच ते दिलं, परंतु ते मानवी नाव आहे. आणि ख्रिस्त हे दैवी नाव आहे. पण मला सांगू द्या की या दोन नाव याचा अर्थ ते सिद्ध होतं की तो मनुष्याचा पुत्र आहे आणि तो देवाचा पुत्र आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्त या नावाचा अर्थच आहे अभिषेक, अभिषिक्त. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेता त्यावेळेस तुम्हाला विशेष प्रकारची पॉवर मिळते, एक्स्ट्रा पॉवर मिळते जी मनुष्यामध्ये नाही, तो म्हणजे अभिषेक. म्हणून जे काही करता ते देवाच्या अभिषेकाखाली करा, कारण देवाचा अभिषेक ही एक्स्ट्रा पॉवर आहे. तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली जी देवापासून आलेली एक्स्ट्रा पॉवर आहे आणि जी देवाने आम्हाला दिली, म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला
येशूच्या नावामध्ये आमची प्राप्त ऐकली जाते आणि आम्हाला उत्तर प्राप्त होतं. इतकंच नाही तर मला सांगू द्या, येशू ख्रिस्ताचं नाव तो राजा हे सुद्धा देवाकडून दाखवलं जातं. राजांचा राजा, राजा येशू ख्रिस्त हा राजा आहे. याचा अर्थ तो जगातला नाही, तो स्वर्गीय. या जगातल्या लोकांनी कोणीही येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. किती लोकांनी ओळखलं की येशू हा देवाचा पुत्र आहे? कोणी नाही ओळखलं. पण मागे लोकांनी ओळखलं आणि ते म्हटले राजा जन्मलाय तो कुठे? यहुदांचा राजा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून त्या राजाच्या शोधात ते आलेले आहे. अनेकांनी त्याला ओळखलं नाही. त्याचे चमत्कार घेतले, त्याच्या भाकरी खाल्ल्या, त्याचं आरोग्य घेतलं, त्याच्यापासून आरोग्य घेतलं, त्याच्यापासून मोठमोठे चमत्कार घेतले, पण येशू हा देवाचा पुत्र आहे हे ओळखायला कोणी तयारच नव्हतं. पण त्या ज्ञानी लोकांनी, मागे लोकांनी, दूर देशावरून, कोणीतरी म्हणतं भारतातून सुद्धा गेला, तर मला सांगू की ज्ञानी लोक ज्या शोधामध्ये आले, तर भारताचं खगोलशास्त्र हे जगामध्ये एक नंबर आहे. तर ते दूर देशावरून ते येशू ख्रिस्ताकडे आले, कारण त्यांनी ओळखलं होतं हा साधारण मनुष्य नाही, हा कोणी राजा जन्मास आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज ज्यावेळेस आम्ही येशूला आपला राजा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आम्हाला तारणातल्या अनुभवातले चमत्कार पाहायला मिळतात. पुढे येशू ख्रिस्ता विश्वास ठेवा. मला तुम्हाला सांगते की मत्तई 1:23 मध्ये असं म्हटलेलं, वाचूयात आपण ते. मत्तई 1:23. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इम्मानुएल म्हणतील. त्याला इम्मानुएल म्हणतील. काय म्हणतील? इम्मानुएलचा अर्थ देवाची दया. इम्मानुएलाला देवाची दया आली. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की तो बाळ जन्मला त्यावेळेस यशाचा ग्रंथ 7वा अध्याय 8व्या अध्यायामध्ये 3 मुलांविषयी सांगितलेलं आहे. 3 मुलं. एक यशाचा पहिला मुलगा, त्यानंतर इम्मानुएल, त्यानंतर यशाचा दुसरा मुलगा जो संदेशी पासून त्याला झाला. आणि इतकी सारे मुलं त्या शास्त्रभागात आहे. म्हणून त्या ठिकाणी एक वचन आहे, आपण वाचूया. यशाचा पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 18 वचन. पहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले, आमेन, या आम्हास सियोन निवासी सेनाधीश परमेश्वराने इस्रायला चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहे. आमेन. आता आम्ही वचन सविस्तर वाचतो, परंतु मुळात त्याचा जो अर्थ आहे की ही जी मुलं आहेत, इम्मानुएल हे नाव राष्ट्रामध्ये चिन्ह आणि उत्पात आहेत. त्यानंतर हे 2 मुलं आहेत, हे सुद्धा त्या काळामध्ये चमत्कार घडवणार आहे आणि देवापासून त्याला ते प्राप्त झाले. त्यांच्याविषयी देव त्यांना बोलतो. मला तुम्हाला सांगू द्या की आमच्यातील प्रत्येक मुलाच्या ठाई एक दैवी संदेश आहे आई वडिलांना. आणि ज्यावेळेस तुम्ही मुलाकडे पाहता, देवाला विचारा, जे मूल तुम्हाला दिलेलं आहे, देवा या मुलाविषयी तुझी योजना काय, ह्या मुलाच्या द्वारे आम्हाला काय संदेश तू देतोस, हे आम्ही ओळखलं पाहिजे. तर या ठिकाणी 3 मुलं आहेत. एक पहिलं जे मूल आहे त्याचं नाव आहे यशाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय 3रं वचन. तेव्हा परमेश्वर यशास म्हणाला, तू आपला पुत्र शार याशूब अवशेष परत येईल, यास बरोबर घेऊन वरच्या तळ्याच्या नळ जिथे संपतो तेथे परटाच्या शेतात वाटेवर आहाजास भेटवायच जा. आमेन, हालेलुया. तर या अशी घटना घडलेली आहे की आरामाचा राजा, त्यानंतर इस्रायलाचा राजा, तो गद्दारी केली. त्याने इस्रायल, यहुदा आणि इस्रायल हे 2 राष्ट्र होते, ते एकत्र राहत होते, ते एका देवाची उपासना करत होते. परंतु ज्यावेळेस आरामाच्या राजाने इस्रायलावर, यहुदावर स्वारी करायचं ठरवलं, त्यावेळेस एफ्राईम त्याला जाऊन भेटला. गद्दार म्हणतो आम्ही त्याला, नाही का, गद्दारी केली. तो त्याला जाऊन भेटला आणि ते दोघं एकत्र आले.
आणि ते दोघं एकत्र येऊन त्यांनी यरुश्लेमावर स्वारी केली, यहुदावर स्वारी केली. यहुदा राजा घाबरला. एफ्राईम त्याला जाऊन मिळाला म्हणजे आता आपलं काही खरं नाहीये. त्या स्वतःशी घाबरला आणि घाबरल्यानंतर परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की जे मूल, यशाला सांगितलं की जे मूल तुला होणार आहे त्याला घेऊन तू जा. त्याचं नाव शुअर आयुब म्हणजे अवशेष परत येतील. अवशेष म्हणजे उरलेले. आज जे काही उरलेले लोक आहे त्यांच्यावर देवाचा विशेष प्रकारचा आशीर्वाद आहे. कारण ज्याप्रमाणे इस्रायलातली शेवटली पिढी कानान देशात गेली, त्या प्रकारे ही पिढी देवाने विशेष आशीर्वादाची केलेली आहे. किती किती लोक आनंदित आहे की देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही ती पिढी आहात, शेष राहिलेले उरलेले. 40 वर्ष इस्रायलातून त्याने प्रवास केला, या मिस्रातून प्रवास केला, तांबडा समुद्र दुभागला, स्वर्गातनं मान्ना मिळाला, खूप चमत्कार केले. परंतु ज्यावेळेस यार्दनेच्या जवळ ते आले त्यावेळेस ती शेवटची पिढी होती आणि ते जिवंतपणे यार्देन दुभागली आणि ते कनान देशामध्ये गेले, वचनदत्त देशामध्ये गेले. तर आज मला तुम्हाला सांगू की तुम्ही फार स्पेशल आहात. हालेलुया. मोलवान आहात, धन्य आहात. आम्ही शेवटची पिढी आहोत. या प्रभूचं येणं लवकर होत असताना या अवशेष राहिलेल्या लोकांना देव संदेश देतो की पहा, मी तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, मी तुम्हाला अभिषेक दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याला ते नाव दिलं आणि मग त्याला सांगितले की जे परटाच्या शेतामध्ये जा वगैरे, आणि तिथं मी तुला भेटेल, तिथं मी चमत्कार करील. मला एक गोष्ट सांगू द्या की शत्रू वेगवेगळ्या मार्गांनी आमच्यावर चालून येतो. आरामासारखं आणि एफ्राईमासारखं वेगवेगळ्या मार्गाने. कधी रोगाच्या नावाने येतं, पण विश्वास ठेवू नका. कधी आर्थिक समस्येच्या मार्गाने आमच्यावर येतं, कधी कधी नातेवाईकाचे संकट, कधी कौटुंबिक समस्या नावाने ते आमच्यावर येतं आणि बघता बघता ते आमच्यावर हल्ला करतं. त्यास आम्ही घाबरून जातो. दावीद घाबरला. दावीद त्या ठिकाणी जे यहुदाचे लोक आहे ते घाबरले. ज्यावेळेस चहू बाजूने आमच्यावर संकट येतात त्यावेळेस किती मोठा विश्वासणारा असला, यहुदी सारखा किती मोठा विश्वासणारा असला, वाचूया ते वचन, दुसरं वचन. आरामाची इफ्रायमाशी जूट झाली आहे, आरामाची एफ्रायमाशी जूट झाली असे दाविदाच्या घराण्याला कळविण्यात आले. असं दाविदाच्या घराण्याला कळलं. काय झालं? तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली. हालेलुया. हे दाविदाचं घराणं कंपित झालं कारण आरामाचा राजा एफ्राईमी एकत्र आले. कधी कधी विश्वासणारे सुद्धा घाबरतात. माहितीये का तुम्हाला? किती तुम्ही सांगा मी फार विश्वासात पक्का आहे, पण कधीतरी अशी वेळ येते की आम्ही डळमळायला लागतो, घाबरतो, संकटापुढे गुडघे टेकतो. पण अशा वेळेस स्थिर उभे राहा, कारण देवाने तुमच्यासाठी योजना केलेली आहे. जे मूळ जन्मास येणार आहे त्याचं नाव इम्मानुएल. त्या नावामध्ये तुमचे सर्व शत्रू परतावून लावायला देव समर्थ आहे. तसा इम्मानुएलची भविष्यवाणी तिथं झालेली आहे. इम्मानुएल मसिया जो येणार आहे त्याचं कारण हे युद्ध आहे. हे ज्यावेळेस युद्ध चालू होतं, आरामाचं एफ्राईमचं एकजूट झाली, यहुदावर चाल करून गेले, त्यामुळे जे युद्ध झालं सगळे लोक घाबरले. बायबल तर सांगतं की ते इतके घाबरले की संकट त्यांच्या गळ्यापर्यंत आलं, ते बुडल्यासारखे झाले.
आणि असं वाटलं की इतकं पाणी झालंय की आमच्या मानेपर्यंत आलंय. मला तुम्हाला सांगू द्या की अशी अवस्था आहे काय तुमची? तुम्ही संकटात आहात, इतके वाटतं तुम्हाला ते प्रभू माझ्या गळ्यापर्यंत आलंय. वाचूया ते वचन, 8 अध्याय 7 वचन. यास्तव प्रभू त्याचवर फरात नदाच्या जलांचा प्रबळ व विपुल ओघ म्हणजे अश्शूराचा राजा याच्या सर्व दळभार आणील. तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील. त्याचा पूर, 8 वचन पहा, त्याचा पूर यहुदावर येईल. यहूदावर येईल, त्यास बुडवून तो पुढे वाहील. त्यात बुडून त्याचा जो पूर आहे, अश्शूराचा पूर आहे, तो येईल आणि यहूदावर येईल. तो इतका बुडेल, किती बुडेल? त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल. त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल. आज तुम्हाला वाटतंय का तुमचं संकट तुमच्या गळ्यापर्यंत आलंय? काही मार्ग सापडत नाही. कधी कधी काम करताना अशी परिस्थिती निर्माण होती की संकट अगदी गळ्यापर्यंत येतं. अनेक ठिकाणी आम्ही विश्वास राखतो, पण अशी वेळ येते की संकट आमच्या गळ्यापर्यंत येतं, बुडल्यासारखं वाटतं, शत्रू आमच्यावर लोंढ्यासारखा येतो. पण घाबरू नका, वाचूयात तो काय म्हणतो. हे जे संकट येतं गळ्यापर्यंत आलेलं आहे. आता काय म्हणतो बा, 10 वचन, मसलत करा पण ती निष्फळ होईल. विचार प्रगट करा, मसलत करा पण ती निष्फळ होईल. कोण निष्फळ होईल? सैतान निष्फळ होईल. कधी कधी असं होतं. आज परिस्थिती यहूदाची, इस्रायलाची तीच आहे. निष्फळ झालेलं आहे. चौ बाजूनी शत्रू आलेला आहे. अमेरिकेने पण धोका दिला, रशियाने पण, इराणने पण, सगळीकडनं युद्ध इस्रायलवर चाललेलं आहे. त्यांच्या गळ्यापर्यंत आता संकट आलेलं आहे. पेपर वाचा. पण बायबल काय सांगतं की त्या यहूदी लोकांना मी वाचवेल. त्यांच्या जरी गळ्यापर्यंत संकट आलं तर पुढे वाचा, 10 वचन पुन्हा. मसलत करा मसलत करा पण ती निष्फळ होईल. विचार प्रगट करा, विचार प्रगट करा, पण तो टिकणार नाही. तो टिकणार नाही. कारण आमच्या सनिध्य देव आहे. कोण आहे? आम्हा सनिध्य देव आहे. इम्मानुएल आमच्या बरोबर आहे. संकट गळ्यापर्यंत आलं तरी घाबरू नका. तो म्हणतो भिवू नका, कारण मी तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्यावर मोठमोठी संकट आली, मोठमोठ्या अडचणी जरी आल्या, मोठमोठे हल्ले झाले, तुम्हाला नाडणाऱ्या गोष्टी असतील, पण मला सांगू द्या की देव आमच्या बरोबर आहे. या ठिकाणी जे 3 नाव आहे, पहिलं नाव जे आहे ते शिवार याकूब, दुसरं नाव आहे इम्मानुएल, आणि तिसरं जे नाव आहे ते आपण वाचूयात 8 अध्याय आणि 1 वचन. परमेश्वराने मला म्हटले, एक मोठी पाटी घेऊन तीवर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर शालाल हाशपच, लूट त्वरा करते, पारत घाई करते. याविषयी दुसरं वचन. उरिया याजक व यबेरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी, यास मी साक्षीला ठेवतो. मग मी संदेष्टीशी समागम केला. यशाने संदेष्टीशी समागम केला. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की ज्याचे नाव महेर शालाल हाशपच असे ठेव. आमेन. ही तिसरं नाव आहे महेर शालाल. त्याचा अर्थ काय? त्वरा, लूट त्वरा करते आणि पारत घाई करते, असा त्याचा अर्थ आहे. हे जे तिसरं मूल आपण या ठिकाणी बघतो महेर शालाल. पुढे ते वाचत नाही पण ते अवघडच आहे. एवढंच लक्षात ठेवा, महेर शालाल असे ठेव. कारण या मुलास आई बाबा म्हणता येण्यापूर्वीच अश्शूराच्या राजापुढे दिमिश्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील. आमेन. आई बापा म्हणण्याच्या आधीच देव सामर्थ्य प्रगट करणार. आमची मुलं बोलायला लागतात बोबडी बोबडी. पहिला शब्द बाबा, बाप 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 असं कर, माम 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 असं कर. अहो, हे बोलायच्या आधीच देव चमत्कार करणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला कळत नाही असा देव चमत्कार करणार आहे. तुम्ही झोपेत असताना सुद्धा देव चमत्कार करणार आहे. चिंता करू नका, काळजी करू नका, कारण
तुम्हाला काही कळायच्या आधीच, समजायच्या आधीच देव चमत्कार करणार आहे. वधस्तंभावर येशू एक वाक्य बोलला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही, कळत नाही. समजायच्या आधीच देवा त्यांना क्षमा कर. हालेलुया. म्हणून तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल, मी चिंता करायच्या आधीच देवाने जे प्रॉब्लेम सोडवलेले, मी निराश व्हायच्या आधीच देवाने मला पुरवठा केलेला आहे. हे जर करायचं असेल तर पहिल्या नावाकडे लक्ष. पहिल्या नावाचा अर्थ 7वा अध्याय 1 वचन. यहुदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जिया याच्या काळी असे झाले की आरामाचा राजा रसीन व इस्रायलचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरूशलेमावर लढण्यास चढाई करून गेले. रमाल्या हे 3रं वचन. तेव्हा परमेश्वर यशास म्हणाला, तू आपला पुत्र शार याशूब अवशेष परत येईल, याच बरोबर घेऊन वरच्या. आमेन. तुम्ही देवाकडे वळा. अवशेष राहणाऱ्या लोकांनो, चिंता करू नका, काळजी करू नका, परीक्षा पाहू नका, ज्ञान मिळवू नका, कारण देव म्हणतो, तुम्ही नाही सांगितलं तरी देव तुमच्यावर दया करणार आहे. हालेलुया. याचं उत्तम उदाहरण, आज राजा होता, आज वाईट मनुष्य होता, वाईट राजा होता. तो देवावर विश्वास होता, यहुदी होता, तो देवावर विश्वास ठेवत नव्हता. तो मनुष्यावर, पैशावर, मूर्तीवर तो विश्वास ठेवायचा. मग देवाला तरी अब्रामाला अभिवचन दिलं होतं की मी तुझ्या लोकांना सोडणार नाही. मंडळी, शिलो चर्च, परमेश्वर तुम्हाला म्हणतो, मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही तर आता प्रभूमध्ये आहात, पण आज मला वचन दिलं होतं देवाने की तू वाईट असला तरी मी तुला सोडून देईल. तू संकटात आहे तरी मी तुझं रक्षण करेल. का? तुझ्या बापाला मी अभिवचन दिलेलं, तुला नाहीये. आज मी तुला नाही अभिवचन. वाचूया ते वचन, 10 वचन, 7वा अध्याय 10 वचन. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, आहाजाला परमेश्वर म्हणतो, तुझा देव परमेश्वर मी तुला सहाय्य करणार आहे, तर तुला एक चिन्ह देतो. पण आहाजाचा देवावर विश्वासच नाही. तो गच मनुष्याला खुश करावं, देवाला खुश करावं म्हणून काहीतरी बोलतो. पहा 10 वचन. परमेश्वर आहाजास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याचपाशी तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही. आमेन. आता देव म्हणतो, आहाज राजा, मी तुझी मदत करणार आहे, पाहिजे तर एखादं चिन्ह माग. पण आहाबाचा देवावर विश्वासच नाहीये. तो म्हणतो मी मागणार नाही. आणि वर धार्मिक ठरण्यासाठी काय होतो, देवाची परीक्षा मी का घ्यावी. और काही लोकांचा विश्वास नसतो आणि उगाच म्हणतात आपण कशाला देवाची परीक्षा पाहिजे. हालेलुया. तसा आहाज होता. परमेश्वर स्वतः म्हणतो आहाजाला की तू मला चिन्ह माग. आज म्हणतो मी मागणार नाही. वाचा पुढे. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता. आमेन. हे दाविदाच्या घराण्या, या आहाजा, तू असं शहाणपणाचं बोलू नकोस. मी देवाला मागणार नाही. अरे तुझा विश्वासच नाही, तू काय मला मागतोस. विश्वासच नाही तुझ्याकडे. तरी परमेश्वर तो पाहता पुढे. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणता. तुम्ही देवाला पण कंटाळलंय, मनुष्यालाही कंटाळलेलं. पुढे. म्हणून माझ्या देवाचाही कंटाळा आणता काय. याच तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा काय चिन्ह येते. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. आहाजा, मी तुला चिन्ह देणार आहे. नको प्रभू, आम्हाला काय चिन्ह देऊ. विश्वासच नसतो ना. काही लोक विश्वासाने मागत नाही, म्हणतात देवाला कसा त्रास द्यायचा. काही लोक प्रार्थना करत नाही, म्हणजे देव काय झोपलेला आहे का.
ही देवाला कंटाळा आणणारी गोष्ट आहे. पण तरी तुम्हाला जे नाव येशूचं मिळालेलं आहे, जो करार त्याने तुमच्याशी केलेला आहे, जरी तुमची गोष्ट देवाला कंटाळणारी असेल तरी देव म्हणतो तू नको मागू, मीच चिन्ह देतो. काय चिन्ह देतो? कुमारी गर्भवती होईल, पुत्र पसवेल, त्याला इम्मानुएल म्हणतील. काय म्हणतील? तू नाही मागितलं, घे माझ्याकडनं. साऱ्या जगाने पाप केलं तरी देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. तुम्ही नाही मागितला तरी देव म्हणतो मी माझ्या पुत्राला तुमच्याकडे पाठवत आहे. मागितलं का तुम्ही देवाच्या पुत्राला? आमच्या पाप क्षमेसाठी. तुम्ही तो तुमच्या कर्मकांडामध्ये गुंतलेले होता. पण या जगाच्या पाप क्षमेसाठी लागणारा कोकरा जो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, तुम्ही मागितला नाही तरी देवाने तुम्हाला दिला. हालेलुया. मला खूप आनंद वाटतो. देव किती चांगला आहे. म्हणून तो म्हणतो तुम्हाला काय लागतं ते झोपेतही पुरवतो. काही काळजी चिंता करू नका, मी ठरवलंय तुमचं बरंच करायचंय. तुम्ही जरी मला आणताय, तुम्ही मला कंटाळा आणताय कारण तुमच्याजवळ विश्वास नाही, तरी पण मी ठरवलंय, तरी मी तुम्हाला आशीर्वादित करील. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही सुवार्ता आहे. इम्मानुएल हे असं नाव आहे. त्याच्या नावाचाच अर्थ आहे की देवाची दया, प्रॉमिस ऑफ मर्सी, दयेचं अभिवचन, इम्मानुएल. तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताकडे पाहाल त्यावेळेस देवाच्या अभिवचनाची आठवण करा की त्याने तुमच्यावर दया केली आणि तुम्हाला प्रॉमिस पण दिलेलं आहे. म्हणून कोणत्याही प्रॉमिसकडे दुर्लक्ष करू नका. ते तुम्ही कोण आहात याच्याकडे पाहून देव प्रॉमिस करत नाही. देवाने ठरवलंयच तुम्हाला, अरे हे त्यांना काही कळतच नाही, चला घ्या प्रॉमिस, घ्या दया. आणि ही गोष्ट सगळ्या जगाला बदलवणारी ठरणार आहे. देव त्यांची भेटच घेणार आहे. एकदा एक बंधूला सांगितलं, मी तुरुंगात होतो, मला शिक्षा होत होती, मी सहज देवाचं नाव घेतलं आणि त्या तुरुंगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला. त्याला दिसला. का? देवाने ठरवलंय अमक्या व्यक्ती तुरुंगात आहे, मी त्याच्यावर दया करणार आहे. हे देवाने ठरवलंय. तुमचं तारण व्हावं हे देवाने ठरवलेलं आहे. तुमच्या पाप क्षमेसाठी पुत्र देवा हे देवाने ठरवलंय. का तुम्ही ठरवलंय? का तुम्ही मागितलंय? तुम्ही ठरवलं आणि मागितलं याच्यावर मुळीच देव पाहत नाही. देवाने स्वतःच ठरवलंय. तुमच्या उद्धारासाठी आपला एकुलता एक पुत्र अख्ख्या जगासाठी त्याने दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही देवाची दया आहे. तर पहिला जो पुत्र आहे म्हणजे अवशेष परत येतील. आज मला सांगू दे की परत येणे म्हणजे देवाकडे वळा. जर तुम्हाला इम्मानुएलचा आशीर्वाद पाहिजे तर पहिलं काय करा? हालेलुया. सर्व राष्ट्रांनो तुम्ही ऐका, आशीर्वाद पाहिजेत काय? देवाकडे वळा. राष्ट्र तुमचं काही करणार नाही, राजे वगैरे ते लिहिले. 9 वचन, 8 अध्याय 9 वचन. अहो राष्ट्रांनो दंगल करा. पण ह्या तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी दंगल चालू आहे की नाही जगामध्ये? किती दंगल चालू आहे. आमच्या देशामध्ये दंगल चालू आहे, अमेरिकेत दंगल चालू आहे. आता जर काहीतरी फाईल कोणती म्हणतात ती पण उघडलेली. दंगल चालू आहे. इस्रायलामध्ये गेल्या 2 रात्री त्यांच्या झोपा मोडल्या. एवढे राष्ट्र त्यांच्यावर चालून आलेले आहेत. युक्रेन, रशिया दंगल चालू आहे. अमेरिकेमध्ये दंगल चालू आहे. बरोबर का सांगतं? ते दंगल करतील पण तुमचा चुराडा होईल. पण तुमचा चुराडा होईल. लोकांना वाटतं मी त्याचा चुराडा करील. देव तो म्हणतो मी तुझा चुराडा करील. हालेलुया.
प्रत्येक राष्ट्र म्हणेल मी त्याचा चुराडा करेल, पण देव म्हणतो मी तुझा चुराडा करेल. अमेरिकेला वाटतं फार भारी आहेत आम्ही, मी यांचा चुराडा करील, पण बायबल सांगतं मी तुझा चुराडा करील. म्हणून लोकांकडे पाहण्यापेक्षा देवाकडे वळा, कारण तो एकमेव उपाय आहे. प्रेज द लॉर्ड. आणखी कोणता उपाय नाही, तो एकमेव उपाय. कोणतं राष्ट्र तुम्हाला वाचवणार नाही, विद्वान लोक वाचवणार नाही. निसर्गाचा जर ऱ्हासच होत चाललेला आहे दिवसेंदिवस, त्याच्यापासून तर काही आशाच नाहीये. मला तर वाटतं काही दिवसांनी प्लास्टिकच्या भाकरी खाव्या लागतील, खरं पेरणीच होणार नाही. पेरणीच तर लिहिलंय, इथं पण लिहिलंय तसंच वाचायचं ते वचन. 7वा अध्याय 20 पासून पुढे. त्यासमी असे होईल की एक एक मनुष्य एक एक कालवड व 2-2 मेंढ्या पाळील. आमेन. लोक आता गव्हाचं पोतं नाही खरेदी करणार, मेंढ्या खरेदी करतील. का तर डेअरी पदार्थ त्यांना भूक भागवतील. आता भाकरीच्या गव्हाच्या चपात्या शिल्लकच नाही, मग काय करा, डेअरी पदार्थ का. आणि सध्या डेअरी पदार्थ सगळीकडे जास्त पाहिलं. जे ते भुकेच्या पुढे लगेच एखादं बिस्किट खातात, डेअरी दुधाचं ते बिस्किट. लोक डेअरी पदार्थावर अवलंबून राहतील असं बायबल सांगतंय. ते दूध कारण का, कारण पीक राहीलच नाही. आताही पाश जगाकडे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष पण असेल कदाचित, पण त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट सगळी शेतीच आता विरान व्हायला लागलेली आहे. ही मी आजची परिस्थिती सांगत नाही, त्या काळातली सांगतो, आणि तशीच आज घडत आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या काळात असं होतं की शेतातून पीक येत नव्हतं, मग भूक कशी भागवायची, चला मेंढ्या खरेदी करूया, थोडं थोडं दूध तरी पिता येईल. हालेलुया. पुढे त्यात दूध पुष्कळ देतील म्हणून तो लोणी खाईल. देशात शेष राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल. तर या ठिकाणी ही परिस्थिती जगाची निर्माण होईल. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तुम्ही आता माझ्याकडे वळा. आज जग बुडताना, नाश पावत असताना दिसत नाही का? दिसतंय. एक पुस्तक आलं होतं मागे, या जगाचे होणार तरी काय, या जगाचं काय होणार आहे हे बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा वेळेस आम्हा सर्व मानव जातीला देवाकडे व्हायचं. मला हे एक गोष्ट सांगू द्या की बायबल सांगतं इस्रायल राष्ट्र, यहुदी राष्ट्र हे लढायला तयार होतात, पण प्रार्थना करायला तयार होत नाही. हॅलो. ते लढायला आता किती त्यांचा पराभव होतोय तरी लढतातच आहे. ते गाझापट्टीवर काय झालेले, ते इराणचं काय झालंय, तरी पण सावरले लढतातच. एक दिवस असणार आहे की त्यांना लढता येणारच नाही. सगळे राष्ट्र त्यांच्यावर हल्ला करतील, आणि आता सध्या होत पण आहे, हल्ला करतील. त्याच बोलतील युद्धामध्ये काही उपयोग नाही, चला आपण देवाचा धावा करूया, तो तरी आम्हाला सोडवेल. जेव्हा ते देवाचा धावा करतील तेव्हा इम्मानुएल त्यांची मदत करेल. हालेलुया. कारण देव चमत्कार करताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तो पहिला त्या व्यक्तीला नम्र करतो, कारण आता ते गर्विष्ठ नाही. इस्रायल लोक गर्विष्ठ झालेत की नाही, देव त्यांना आधी नम्र करतो. मग सगळ्यांचा करा, इस्रायलवर हल्ले करा, ते तरी लढतात, चला आणखी करा. इतके हल्ले त्यांच्यावर होतील की बायबल सांगतं की ते नम्र होतील, म्हणतील आपल्या हातात आता काहीच नाही, देवच आम्हाला सोडवेल. आणि तेव्हा देव म्हणतो घाबरू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. ही त्यावेळची स्थिती मी तुम्हाला सांगतो. आज कंपॅरेटिव्हली तशी स्थिती जगामध्ये आहे सगळीकडे. पण तुम्हाला आणि मला सांगायचं हे की जस्ट प्रॉब्लेम वाढत जातात, तो सोडवत बसू नका. परमेश्वराला शरण जा, तो तुमचा प्रॉब्लेम सोडवणार आहे.
काही काही समस्या आमच्या जीवनात गुंतागुंतीच्या असतात, सुटत नाही. तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम गुंतागुंतीचे असतील, सुटणार नाही. देवाकडे जा, तो तुम्हाला सोडवणार आहे. कोणताही प्रश्न असू द्या, कोणती अडचण असू द्या, एखादं भय तुमच्या जीवनात असेल, उगाच टाइमपास करत बसू नका, वळा देवाकडे वा. कारण दुसरा जो मुलगा आहे त्याचं नाव आपण ऐकूया, 8वा अध्याय, मला वाटतं पहिलं वचन, पहिलंच. परमेश्वराने मला म्हटले, एक मोठी पाटी घेऊन तीवर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेरशालाल हाशबज लूट त्वरा करते, पारत घाई करते. आमेन. त्याला जो दुसरा मुलगा झाला, या यशया संदेष्टाला, तो एका संदेशी पासून त्याला झाला. आणि त्याचं नाव जे आहे ते महेर शालाल हशबज असं नाव आहे. पण जाऊ द्या, ते आपल्याला उच्चारता येत नाही, आपण नुसतं महेर शालाल म्हणूया. पण त्याचा अर्थ काय? लूट त्वरा करते, पारत घाई करते. आता लूट हा शब्द हा युद्धातला शब्द आहे. समजा एखाद्या राजाने एखाद्या देशावर स्वारी केली, तो जिंकला, तर त्या देशाची तो लूट घेतो. युद्ध केल्यामुळे लूट मिळते, युद्ध केल्यामुळे लूट मिळते. मग आम्ही पाहतो अब्रामाने पण लूट आणली होती. युद्ध केल्यामुळे लूट मिळते. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर युद्ध केलंय, कारण तुम्ही लुटा. प्रश्नाचे उत्तर तुम्ही लुटा. आरोग्य तुम्ही लुटा. आरोग्य मिळण्यासाठी तुम्ही काही घेतलंय का औषध? पण आरोग्यासाठी येशू ख्रिस्ताने स्वतःवर फटके सहन केलेले आहेत. लूट आहे, लूट. लूट म्हणजे काही कष्ट न करता फुकटचं चोरून घेणं. आता चोरून हा शब्द वेगळा आहे, पण खरा अर्थ तोच आहे की चोरून लुबाडणं, म्हणजे कष्ट न करता चोरून. तारण सुद्धा कष्ट करून मिळालं नाही, लूट मिळाली. कारण त्या लुटीसाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर रक्त सांडलेले. आमेन, हालेलुया. युद्ध येशूने केलंय, लूट आम्ही लुटतोय. आमेन. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर युद्ध केलंय, आरोग्य आम्ही घेतोय. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर युद्ध केलंय, शांती आम्हाला मिळते, आशीर्वाद आम्हाला मिळतात, प्रश्नाची उत्तर आम्हाला प्राप्त होतात. म्हणून तो म्हणतो लूट. लूट विषयाचं म्हटलंय, काय म्हटलंय बा? लूट त्वरा करते. म्हणजे लूट अशी सावकाश नाही घ्यायची, नाही तर दरवाजा कोणीतरी उघडेल बरं का लूट घेताना. लूट कशी घ्या? त्वरा करा, त्वरा करा, कारण तुम्हाला फुकटवारी मिळणार आहे. सर्व जगाला सांगतोय, फक्त शिलो चर्चला नाही. त्वरा करा, देवाकडे या, कारण लूट शिल्लक आहे. मला माहिती आहे की एखादा पगार मिळाल्यानंतर, महिनाभर काम केल्यानंतर पगार मिळणारच आहे. पण कोणीतरी सांगितले की तुम्हाला फुकट अमके अमके पैसे मिळणार आहे, तर किती आनंद होईल ना. लूट, काही कष्ट न करता मिळालेले इन्कम, पैसा, लाभ. तर तुम्हाला आणि मला सांगू द्या, काही कष्ट न करता, त्रास न घेता, त्याग न करता, तारण तुम्हाला आणि मला फुकटवारी मिळालेली आहे. इफिसकराचं पुत्र 2 अध्याय 8 वचन. हालेलुया. ओ थँक्यू लॉर्ड. प्रभू तू किती चांगला आहेस. ओ तू किती चांगला आहेस. युद्ध तू केलंय, लूट आम्हाला मिळते. युद्ध तू केलेलं आहे, आशीर्वाद आम्हाला मिळतात. इम्मानुएल आमच्या बरोबर आहे. इम्मानुएल आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. कृपेने, विश्वासाद्वारे. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, येशू ख्रिस्ताने जे काही केलं त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा, तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा. प्रभूने वधस्तंभावर जे प्राण अर्पण केलाय, जे रक्त त्याने सांडलं, हातापायात खेळ टोकलेले आहे, डोक्यात काट्याचा मुकुट घातला, सर्व जगाच्या पापासाठी वडिलांचा कोकरा म्हणून तो मेला. एवढा फक्त विश्वास ठेव, लूट घ्या. हालेलुया.
म्हणून तो म्हणतो माझं जू हे सुईच आहे. हालेलुया. इम्मानुएलमुळे आज आमच्यावर देवाची दया झालेली आहे. दया करणारा तो किती कष्ट करतो, त्याग करतो हे पाहत नाही. त्याच्या मनात आली तर तो दया करून टाकतो. हालेलुया. आज माणसांची स्थिती अतिशय दयनीय आहे. नरकाकडे जाणारे लोक आहेत. येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर दया केली आणि इम्मानुएल या जगामध्ये आला यासाठी की तुमची आणि माझी सुटका व्हावी, आम्हाला बंधनातून सुटका मिळावी यासाठी. म्हणून त्याचं जे नाव आहे लूट त्वरा करते आणि पारत घाई करते. पारत म्हणजे अकस्मात करणारा हल्ला, ठरवून केलेला हल्ला नाही, अकस्मात येणार. लूक कृष्णवर्धाच्या 21:34 मध्ये काय म्हटलं पहा. लूक 21:34. तुम्ही आपणास सांभाळा, आपणास सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमची अंतःकरणे जडवून तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुमच्यावर येईल. पाशाप्रमाणे, पारध्याप्रमाणे, अकस्मात. प्रभू येशू ख्रिस्त अकस्मात येणार आहे. तुम्हाला कळणार सुद्धा नाही तो कधी ढगावर बसून येणार आहे. तो अकस्मात येणार आहे. मग काय करा, लूट घ्या. इम्मानुएलचा सॉरी त्या शब्दाचा जो येशाचा पुत्र आहे त्याचा अर्थ काय, लूट घ्या. कारण अकस्मात येशूचं येणं होणार आहे. आज अनेक लोक झोपेत असल्यासारखे जगतायत, पण मला सांगू द्या तो दिवस अकस्मात येणार आहे. अचानक तो येणार आहे. काही लोक ऊर बळवून घेतील कारण त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही, पण काही लोक हालेलुया म्हणून स्वर्गात घेतले जातील कारण त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. या ठिकाणी मी कोणत्या जाती धर्माविषयी कोणाविषयीच बोलत नाही. हे युद्ध देवाचं आणि सैतानाचं आहे, बस इतकंच. आणि त्यासाठी एक कंडिशन आहे. 9 वचन, 9 वचनाचा उत्तरार्ध. तुम्ही भाव ठेवणार नाही तर तुमचा निभाव लागणार नाही. निभाव लागणार. एक तर लूट फुकट आहे, त्याच्यात हे लोक इतके कर्मठ आहेत ना यहुदी, तरी भाव ठेवायला तयार. अरे फुकट मिळाले तरी भाव ठेवायला तयार नाही. तो म्हणतो तुम्ही जर भाव ठेवला नाही तर तुमचा निभाव लागणार नाही. काय कंडिशन आहे, फक्त भाव ठेवा. म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी विश्वास ठेवतो, भाव ठेवतो, त्याचा नाश होणार नाही. हालेलुया. सर्व तुम्हाला जे नाव मिळालंय ते या सर्व जगाला द्या, कारण जो कोणी येशू ख्रिस्तावर भाव ठेवतो त्याचा निभाव लागणार आहे. बायबलमध्ये एक उदाहरण आहे. राहाब वेश्या होती. येरीवर मोठं संकट आलं होतं, त्याच्या भिंती पडल्या होत्या. त्याच राहाबेला देवाने त्या जासूदाने अभिवचन दिलं होतं की मी तुला वाचविल, पण तुझ्या घरामध्ये इतर जे लोक राहतील ते विदर्भी येरीओतले लोक असतील, देवावर विश्वास न ठेवणार असतील, पण तुझ्या घरात असतील, पण मी तुला आणि त्यांना सुद्धा वाचवील. विदर्भ्यांच्या बरोबर मैत्री करा, कदाचित तुमच्यामुळे ते वाचतील. त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, तुमच्यामुळे ते वाचतील. राब, मी तुला तर वाचवील, पण तुझ्या घरात जे जे लोक आहेत त्यांना पण वाचवील. मिसर देशात सर्व लोकांचा की लूट घ्या, सोन्याचे हार, अमक तंक, सोनं बिनं सगळं मागून घ्या आणि निघा. आज रात्री वलानाचा दिवस होता, ते निघाले. पण त्यांच्याबरोबर काही लोक मिस्री पण निघाले, जे मिसर देशातले. तर तांबडा समुद्रला फक्त यहुदी लोकांसाठी नाही दुभागला, जे मिस्री त्यांच्या मागे आले त्यांच्यासाठी सुद्धा दुभागला. हे तत्व आहे देवाचं. त्याने फक्त मिस्री यहुदी लोकांसाठी नाही तांबडा समुद्र दुभागला, पण मिस्रातले जे मिस्री लोक यहुद्यांच्या बरोबर आले त्यांना सुद्धा देवाने वाचवलं. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर भाव ठेवला
तर तुमचा निभाव लागेल, पण भाव नाही ठेवला तुमचा निभाव लागणार नाही. इम्मानुएल, प्रेज द लॉर्ड. करतो आमच्यावर दया करणारा देव आहे. प्रॉमिस, इम्मानुएल म्हणजे प्रॉमिस ऑफ मर्सी, मसिया, अभिवचन. जे प्रारंभापासून देवाने दिलं ते अभिवचन इम्मानुएल. आणि मला सांगू द्या, त्यावेळेस ते फक्त भविष्यात्मक होतं. आज 25 डिसेंबरला आमच्यामध्ये तो प्रत्यक्ष आहे. हालेलुया. त्याच इम्मानुएलची भविष्यवाणी येते आणि परिस्थिती तशीच आहे. आरामाचे राजे अमके सगळं, आता सध्या सिरिया वगैरे चालू, सगळे सिरिया इथलंच आहेत. ते तर भविष्यात्मक होत, पण आता तर प्रत्यक्ष आहे. मी तुम्हाला सांगतो की सर्व राष्ट्रे इस्रायलच्या विरुद्ध झाली बरं का. सावध राहा. इम्मानुएल आता काम करणार आहे. आम्हा सनिध देव, प्रॉमिस ऑफ मर्सी, दयेचं अभिवचन जे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. इम्मानुएल म्हणजे येशू. जे येशू माझ्याजवळ आहे तो सर्व जगाला द्या. पेत्राने योहानाने सांगितलं आमच्याजवळ दुसरं काही नाहीये, येशू आहे. घे येशू, घे. जे भुकेले आहेत त्यांना वाढून द्या, असं येशाच्या असं संदेशामध्ये म्हटलेलं आहे. जे भुकेले आहेत त्यांना वाढून द्या. येशू घ्या. सर्व जगा भुकेलेलं आहे, येशू घ्या जो तुमच्या जवळ आहे. हा चमत्कार देव करणार आहे आणि आता तो करतही आहे. आज मला तुम्हाला एक धीराचं वचन सांगायचंय. तुमचे प्रॉब्लेम गळ्यापर्यंत आलेत काय, तर इम्मानुएलवर विश्वास ठेवा. कोर्टावर विश्वास ठेवू नका, पैशावर विश्वास ठेवू नका, तुमच्या प्रसिद्धीवर विश्वास ठेवू नका, इतर लोकांवर विश्वास ठेवू नका. इम्मानुएल आहे, तो तुमच्यावर दया करीलच. तुमचा प्रॉब्लेम गळ्यापर्यंत आलाय. जसं दाविदाचं घरानं घाबरलंय तसे आम्ही पण घाबरलोत, पण इम्मानुएल आहे, तो तुमचा प्रश्न सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. 4 बाजूनी संकट येतील, पण इम्मानुएल तुमची सुटका करणार आहे. म्हणून तो म्हणतो येशा 8:18 मध्ये की तुमची मुले राष्ट्रामध्ये चिन्हे आणि उत्पात केला की नाही. इम्मानुएलने उत्पात केला की नाही. साऱ्या जगाची उलथापालथ केलेली. एका बेथलेमासारख्या छोट्याच्या खेड्यामध्ये जन्म घेतलेला मनुष्य जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय. जगाची उलथापालथ केलेली आहे. जी मुलं तुम्हाला दिलेली आहे ती राष्ट्रामध्ये चिन्हे. आणि चिन्ह काय, कुमारी गर्भवती होईल. झाली की नाही. मरिया कुमारी गर्भवती झाली आणि तिने इम्मानुएलला जन्म दिला. हेच जगात मोठं चिन्ह आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी त्याच्यावेळेस डिटेल जात नाही, पण फार रहस्यमय गोष्ट आहे प्रियांनो. मी यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आज तुम्ही कोण आहात, काय तुमची समस्या काय, कुठपर्यंत आली, गुडघ्यापर्यंत आली का गोट्यापर्यंत आली का कमरेपर्यंत आली का गळ्यापर्यंत आली मला माहित नाही, पण इम्मानुएल आहे, तो तुमची समस्या सोडवणार आहे. फक्त विश्वास ठेवा, फक्त त्याच्याकडे पहा. म्हणून मी मागे सांगितलं की देव या जगाला बदलत आहे, फक्त आमच्या टर्मिनॉलॉजी आहे त्या बदलल्या पाहिजे. एक दिवस असंच झालं, काळेवाडीमध्ये मिळतो, मला एकदम देवाचा आत्मा माझ्यावर आला. तेव्हा लोक ख्रिस्त जयंती म्हणायचे. उपासना संगीतावर सुद्धा पुष्कळ ठिकाणी ख्रिस्त जयंती आहे. मला मात्र कसं तरी वाटलं, अरे जयंती त्याची असते ज्याची पुण्यतिथी असते. मग येशू मेलाय काय,
मग जयंती कशी आहे? जो मेला त्याची जयंती असते, जो जन्मतो त्याचा बर्थडे असतो, परंतु जो मेलेला आहे त्याची जयंती असते. हे सत्य आहे जगात. मग याची कशी काय जयंती? मला एकदम गडबड झाली. मी एकदम कसं तरी वाटायला लागलं आणि मी म्हटलं की देवा आता काय करू? असं तू तर जिवंत आहे, हे जयंती म्हणताय, मला काहीतरी सुचव. आणि त्यावेळेस देवाने मला एक नाव दिलं, जन्मोत्सव. आणि आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये जन्मोत्सव साजरा केला जात आहे. त्याची उत्पत्ती शिलो चर्च मधून झालेली आहे. आता काही टर्मिनॉलॉजी अशाच आम्हाला बदलायच्यात. आता मला आरोग्य दे नाही म्हणायचं, मला आरोग्य मिळालंय, बदला. विश्वास आहे का? मग आरोग्य मागू नका, आरोग्य मिळालंय, एन्जॉय इट. माझी डोंगरावडी समस्या आहे, प्रभूने घालवून टाकलेली. टर्मिनॉलॉजी बदला, भाषा बदला. स्पिरिच्युअल भाषा ही आहे, दैहिक भाषा ही आहे. देवा मला आरोग्य दे. तो म्हणतो मी तुला केव्हाच घेतलं, तू घेतलं नाही. मी तर केव्हाच तुला दिले, 2000 वर्षापूर्वी फटके सहन केले, तुला आरोग्य दिलं. मी, माझा काय प्रश्न नाही, तू घेतलं नाही. तू घे आणि कबूल कर, मला येशूला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य मिळालेलं आहे. हो, हालेलुया. आपले थॉट बदला, आपले विचार बदला. बायबल काय शिकवतं ते बोला, लोक काय बोलतात ते बोलू नका. बायबलमध्ये काय सांगितलं ते बोला. तेव्हा तुम्ही आपोआप स्पिरिच्युअल झाल्यासारखे वाटाल आणि तुम्ही विश्वासाचे चमत्कार तुमच्या डोळ्यांनी पाहाल. तुमच्या घरात चमत्कार होतील, तुमच्या लेकरांमध्ये चमत्कार होतील, तुमच्या नोकरीमध्ये चमत्कार होतील, या तुमच्या प्राप्तीच्या द्वारे तुमच्या देशामध्ये चमत्कार होतील. कारण देवाने अभिवचन, मी त्यांच्या देशातले देश क्लेश नाहीसे करील. येशू ख्रिस्त आलाय, नाहीसे झालेत. येशू आला, रोग गेले, आरोग्य मिळालं. येशू आला, शाप गेले, आशीर्वाद मिळाले. येशू आला, मरण गेलं, जीवन मिळालं. कारण बायबल सांगतं ज्याला येशू लाभला त्याला जीवन लाभलंय, का मरण लाभलंय. मग कुठं गेलं मरण? तिकडे गेलंय. त्या नियमशास्त्रामध्ये ते पण गेलं आणि हे पण गेलं. मग आता काय? येशू मध्ये तुला जीवन मिळालेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण टाळ्या वाजूया आणि प्रभूला धन्यवाद.